नमस्कार मंडळी. आपणा सर्वांना कोल्हापूर तर माहीत आहे. कोल्हापूरजवळ एक दाजीपूरचं असं एक जंगल आहे आणि अतिशय घनदाट आणि खूप मोठं ते जंगल आहे. आणि आता या जंगलाचा विषय आता निघायचं कारण काय, तर त्या जंगलामध्ये एक धनगरवाडा आहे आणि त्या धनगरवाड्यामध्ये म्हणजे आता वाडा म्हटल्यावर आपल्याला वाटेल की खूप माणसं राहत असतील त्या ठिकाणी, असं काहीतरी असेल आणि बरेच गोष्टी त्या ठिकाणी रोजच्या रोज घडत असतील. पण आपण जे म्हणतो ना अद्भुत किंवा आपण ज्याला असं म्हणतो की जे आपण कधी विचार केला नसेल अशा प्रकारच्या गोष्टी, तर त्या प्रत्यक्षात त्या ठिकाणी आहेत. कारण हे सांगायचं कारण यासाठी की त्या ठिकाणी एक फार वर्षापूर्वी ठकू धनगर हे राहत होते स्वतः, आणि आता त्यांची 5वी पिढी त्या ठिकाणी राहते. आणि या 5व्या पिढीमध्ये आता 2 वृद्ध महिला आणि त्यांचा एक खापरपंटू म्हणता येईल तो, असेच आता आहेत आणि ते त्या ठिकाणी राहतात. आता वृद्ध महिला ज्या आहेत त्या ठकू धनगरांची एक मुलगी आहे, तिचं वय 80 वर्ष आहे आणि तिचं नाव जे आहे ते सोना आहे. आणि तिची नातसून जी आहे त्या ठकू धनगरांची, तिचं नाव आहे लक्ष्मी आणि तिचं वय आहे 60 वर्ष. आता 60 वर्ष 80 वर्ष अशा या 2 वयोवृद्ध महिला अशा या घनदाट जंगलात, तुम्ही जरा कल्पना करून पहा. सभोवताली जंगल आहे, हिंस्त्र श्वापदांचा तिथे मुक्त वावर आहे आणि यामध्ये त्या धनगर वाडा जरी त्याला म्हटलं तरी यांचं एकच घर आहे आणि घराच्या आजूबाजूला संपूर्ण जंगल, दाट झाडी. म्हणजे आपण जर कल्पना जरी केली तर आपल्या अंगावर काटा येतो. कारण म्हणजे जंगलात जाणं हे आपण म्हणजे ॲडव्हेंचर या प्रकारातच येतं. पण हे ॲडव्हेंचर पिढ्यानपिढ्या ते त्या ठिकाणी राहून अनुभवत आहेत. आता त्या दोघीच त्या ठिकाणी राहतात. संध्याकाळ झाली की दरवाजा बंद करावाच लागतो, कारण बाहेर बिबटे, ते जंगलसुद्धा प्रसिद्ध आहे गव्यांसाठी. गवे आहेत, बिबटे आहेत, त्यामुळे अस्वलं आहेत. तर असे सगळे प्राणी त्या ठिकाणी असल्यामुळे रात्र झाली, सूर्य मावळला की दरवाजा बंद. घरात माणसं इनमिन त्या दोघी आणि त्यांचा तो खापरपंटू, तोही त्या ठिकाणी राहत नाही, कारण तो नोकरीनिमित्त तोही बाहेर असतो. एक त्यांचा अजून एक नातू आहे, तोही मुंबईला असतो नोकरीसाठी. म्हणजे त्या दोघी त्या ठिकाणी राहतात. अंगणामध्ये म्हशी, कोंबड्या आणि 2 गावठी कुत्रे. आता संरक्षण म्हणाल तर फक्त ते गावठी कुत्रे, आणि जेव्हा ते कुत्रे रात्री ओरडायला लागतात त्यावेळी यांना समजतं काहीतरी बाहेर आलेलं आहे. काय करायचं मग अशावेळी? अशा काहीच करायचं नाही, कारण काही करूच शकत नाही. त्यामुळे ते तसंच पांघरून घ्यायचं आणि झोपून जायचं. बघा किती भयावह परिस्थिती आहे. पण आपण जे म्हणतो ना की रानावनात लोक राहतात, ते तिथल्या संस्कृतीचं जतन करतात, तशातलाच हा प्रकार आहे. त्या तिथे राहत आहेत दोघी, त्यांच्या अर्थात पिढ्या तिथे राहिलेल्या आहेत आणि ह्या दोघीच आहेत. आजूबाजूला काही नाही, किर्र. दिवसासुद्धा भीती वाटेल असं ते वातावरण. तर तुम्ही रात्रीचा विचार निश्चित करू शकता त्या ठिकाणी कसं वाटत असेल. आता जर पावसाळा असेल, आता आपल्या सर्वांना माहीत आहे की कोल्हापूरला पाऊस चांगलाच पडतो आणि पावसाळ्यात 3-4 महिने, जवळजवळ 3 महिने अगदी जोराचा पाऊस जरी आपण पकडला तरी मग काय कुठे बाहेर पडण्याचं काही हेच नाही. कायम घरच्या घरीच लाकडं पेटवून वगैरे ऊब निर्माण करायची. आणि असं म्हणजे निसर्गात जगणं, निसर्गामध्ये राहून जगणं, हे जे काही त्या दोघी करत आहेत. आणि ते जेव्हा आपण पाहतो किंवा आपण जेव्हा त्या कशा राहत असतील याचा विचार करतो, तेव्हा खरोखरच हे सगळं अद्भुतच वाटायला लागतं. म्हणजे हिंस्त्र श्वापदांसोबतच त्या राहत आहेत.
ज्या लोकांनी दाजीपूरचं जंगल बघितलं आहे त्यांना याची कल्पना अधिक येईल, पण जरी बघितलेलं नसेल तरी अतिशय घनदाट, खूप मोठं अशा स्वरूपाचं ते आहे. मुक्त वावर आहेच आहे सर्व प्राण्यांचा. आणि अशा वातावरणामध्ये ह्या दोघी, खरंच वाघिणीच म्हटलं पाहिजे त्यांना, त्या ठिकाणी राहत आहेत. आता त्यातली जी ठकू धनगराची जी मुलगी आहे सोना, तिनं कोल्हापूरसुद्धा बघितलेलं नाही. ती कधी कोल्हापूरला आलीच नाही. तिचं अख्खं आयुष्य जंगलात गेलेलं आहे. म्हणजे कोल्हापूर एवढ्या जवळ, तरीसुद्धा इतक्या जवळ कोल्हापूर असून कधीही तिनं कोल्हापूर बघितलं नाही. तेव्हा बाकी जगाचा काही संबंध असायचा प्रश्नच उद्भवत नाही. तेव्हा बाकी जग त्यांनी बघितलेलं नाही आणि त्यांचं जग हेच, जंगल हेच त्यांचं जग आहे. त्यामुळे बऱ्याचदा अनेकदा आपण पाहतो अशा गोष्टी की सहलीला जातो आणि आपण जंगल सफारी करतो. तर मला असा प्रश्न पडतो, हे दोघी काय करत असतील दिवसभर? करमणुकीची कोणती साधनं त्यांच्याकडे तिथे नाही आहेत. रेडिओ नाही, टेलिव्हिजन नाही. मग काय करत असतील त्या? आपण अनेकदा बघतो लोकांना हल्ली एकाकीपण येतं, लोनलीनेस असं ज्याला म्हणतात. आणि मग त्या दोघींना एकटेपणा वाटत नसेल का? किती वेळ बोलत असतील? काय बोलत असतील? कोणत्या विषयावर गप्पा मारत असतील? खरंच खूप म्हणजे जर विचार केला तर त्याच्या अनेक त्याला असं हे होतं की काय असतील त्या? एक तर त्यांचं तिथलं ते राहणं, तिथे म्हणजे अर्थात प्रतिकूल परिस्थितीच 24 तास कायम नेहमी. म्हणजे हे आता ही परिस्थिती जाईल आणि काहीतरी होईल असं होत नाही. हे इथेच राहायचं आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण त्यांच्या इथे जातो तेव्हा सारवलेलं अंगण आहे, वर मोकळा आकाश आहे, आभाळ आहे आणि अशामध्ये चौफेर जंगल आहे आणि त्या दोघी त्या ठिकाणी राहत आहेत. अद्भुत आहे की नाही? त्या तर बाहेर येऊ शकत नाहीत. पण आपण जर तिथे गेलो, आपण त्यांच्याशी गप्पा केल्या, तर मला वाटतं नक्कीच त्यांनाही आनंद होईल आणि आपल्यालासुद्धा एक वेगळं जग आणि त्या जंगलातल्या खऱ्या वाघिणी पाहायला मिळतील. मी जेव्हा त्यांच्याविषयी थोडी माहिती घेतली तेव्हा मला हे सगळं अद्भुत वाटलं आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपल्यासोबत हे शेअर केलं पाहिजे की सोनू आणि लक्ष्मी या दोघी माझ्या दृष्टीनं तरी त्या दाजीपूरच्या जंगलातल्या वाघिणीच आहेत. आणि वाघिणींशी गप्पा मारायला तर दाजीपूरला जावंच लागेल, नाही का? तुम्हाला काय वाटतं? कारण अद्भुत हा शब्द आपण अनेकदा वाचतो, पण तो अनुभवायचा असेल तर मला वाटतं एकदा त्या स्थळालाच भेट देणं हेच योग्य राहील. आणि जंगलात पत्ताचं काही हेच नाही, त्यांचं एकच घर आहे, ठकूचा धनगरवाडा, आणि त्या धनगरवाड्यात यांचंच एक घर. त्यामुळे सापडायलाही पत्ता सोपा आहे. करूया प्रयत्न एकदा जाण्याचा, नाही का? आज इथे थांबतो, पुन्हा लवकरच भेटूया. धन्यवाद मंडळी.